श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 6 ते 12 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवे संकेत घेऊन येणार आहे? करिअरमध्ये अपेक्षित प्रगती आणि मानसन्मान मिळेल का? व्यवसायात नवीन संधी आणि आर्थिक लाभाचे योग आहेत का? अडकलेली कामे मार्गी लागतील का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि सकारात्मक राहील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास अधिक दृढ होईल का? विद्यार्थ्यांना अभ्यासात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल का? आरोग्याच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी लागेल? प्रवासाचे योग लाभदायक ठरतील का? आध्यात्मिक जीवनात कोणते शुभ अनुभव येतील? आणि या आठवड्यात कोणते उपाय केल्यास भाग्याची साथ अधिक मजबूत होईल? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी पाहूया कुंभ राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, सकारात्मक विचार आणि प्रगतीचा मार्ग खुला करणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. तुमच्या कल्पकतेचा, दूरदृष्टीचा आणि मेहनतीचा योग्य उपयोग होईल. काही महत्त्वाच्या व्यक्तींचे सहकार्य लाभल्यामुळे मोठी उद्दिष्टे गाठणे सोपे जाईल. मात्र प्रत्येक निर्णय घेताना संयम आणि व्यवहारकुशलता ठेवणे आवश्यक राहील. करिअर, व्यवसाय, आर्थिक व्यवहार, कौटुंबिक जीवन, प्रेमसंबंध, शिक्षण, आरोग्य, प्रवास आणि आध्यात्मिक जीवन या सर्व क्षेत्रांमध्ये योग्य समतोल राखल्यास हा आठवडा अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी आणि आनंददायी ठरू शकतो. करिअर व व्यवसाय. या आठवड्यात करिअरमध्ये प्रगतीची दारे खुली होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकारी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवू शकतात आणि तुमच्या कामाची प्रशंसा होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेले प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होतील. नवीन कल्पना आणि सर्जनशील विचारांमुळे तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना आकर्षक संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार, व्यापार विस्तार आणि आर्थिक लाभाचे योग आहेत. भागीदारीत काम करणाऱ्यांनी स्पष्ट संवाद ठेवला तर गैरसमज टाळता येतील. ऑनलाईन व्यवसाय, तंत्रज्ञान, शिक्षण, सल्लागार किंवा सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष प्रगतीची संधी मिळू शकते. कोणताही मोठा निर्णय घेताना दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊनच पुढे जा. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा एखादा जुना आर्थिक व्यवहार तुमच्या बाजूने लागू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचतीत वाढ होईल. मालमत्ता, वाहन किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य संधी मिळू शकते. मात्र भावनेच्या भरात कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका. आर्थिक कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आर्थिक नियोजन केल्यास दीर्घकाळ फायदा होईल. कर्ज फेडण्याचा किंवा आर्थिक जबाबदाऱ्या कमी करण्याचाही हा योग्य काळ ठरू शकतो. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंदी, शांत आणि प्रेमळ राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर विश्वास आणि सहकार्य वाढेल. अनेक दिवसांपासून असलेले मतभेद शांतपणे संवाद साधल्यामुळे दूर होतील. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखाद्या शुभ कार्याचे नियोजन किंवा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन होण्याची शक्यता आहे. नातेवाईक आणि मित्रपरिवाराशी संबंध अधिक दृढ होतील. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान, उत्साह आणि नवचैतन्य देईल. प्रेमसंबंध व वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात विश्वास, प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद साधल्यामुळे नात्यातील दुरावा कमी होईल. भविष्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. अविवाहित व्यक्तींना योग्य नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत छोटा प्रवास, एकत्र वेळ घालवणे किंवा एखादा विशेष कार्यक्रम नात्यातील आनंद वाढवेल. एकमेकांच्या भावनांचा आदर आणि विश्वास कायम ठेवल्यास नाते अधिक मजबूत होईल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला राहील, पण कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या. योग, ध्यान आणि प्राणायाम यामुळे मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास टाळण्यासाठी बाहेरील अन्न कमी खा. नियमित पाणी प्या आणि शरीराला आवश्यक विश्रांती द्या. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वेळोवेळी आरोग्य तपासणी केल्यास भविष्यातील त्रास टाळता येतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती करणारा ठरेल. एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय सहज समजतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे चांगले परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संधी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि नियमित सराव
यामुळे अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अधिक राहील. प्रवास. या आठवड्यात व्यवसाय, नोकरी, शिक्षण किंवा धार्मिक कारणांसाठी प्रवासाचे योग आहेत. प्रवासातून नवीन अनुभव, नवीन संपर्क आणि भविष्यात उपयोगी पडणाऱ्या संधी मिळतील. काही व्यक्तींना परदेशाशी संबंधित कामातही सकारात्मक बातमी मिळू शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आवश्यक कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची योग्य काळजी घ्या. नियोजनबद्ध प्रवास लाभदायक आणि आनंददायी ठरेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात तुमची आध्यात्मिक जाणीव अधिक प्रबळ होईल. देवपूजा, ध्यान, नामस्मरण आणि सत्संग यामध्ये मन रमू शकते. एखाद्या धार्मिक स्थळी दर्शन घेण्याची किंवा एखाद्या आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. गरजू व्यक्तींना मदत केल्याने आत्मिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. नियमित प्रार्थना केल्याने मनातील अस्वस्थता कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. ईश्वरावरील श्रद्धा तुमच्या प्रत्येक निर्णयाला योग्य दिशा देईल. उपाय. दररोज श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. शनिवारी भगवान शनिदेवांना काळे तीळ आणि तिळाच्या तेलाचा दिवा अर्पण करा. गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान किंवा काळ्या उडीद डाळीचे दान करणे शुभ राहील. सकाळी आणि संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावा. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करा आणि त्यांच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात करा. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधींचा ठरू शकतो. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर अनेक महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. आर्थिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक क्षेत्रात समाधानकारक बदल दिसून येतील. संयम, विवेक आणि ईश्वरावरील श्रद्धा कायम ठेवून पुढे गेल्यास हा आठवडा आनंद, यश आणि मानसिक समाधान देणारा ठरेल. हा आठवडा नव्या संधींचा योग्य लाभ घेण्याचा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा ठरू शकतो. कामातील सातत्य, दूरदृष्टी आणि संयम यांच्या जोरावर अनेक महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबींमध्ये हळूहळू स्थिरता निर्माण होईल, तर कुटुंबातील प्रेम, जोडीदाराचे सहकार्य आणि मित्रांचा पाठिंबा यामुळे मानसिक समाधान लाभेल. आरोग्याकडे योग्य लक्ष दिल्यास संपूर्ण आठवडा उत्साहाने आणि सकारात्मक ऊर्जेने व्यतीत होईल. ईश्वरावरील श्रद्धा, योग्य नियोजन आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या बळावर हा आठवडा प्रगती, समाधान आणि आनंदाचा सुंदर अनुभव देणारा ठरू शकतो. धन्यवाद.